राज्यात महायुती असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी कमी झालेली नाही. मंत्र्यांचे वाद, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कारवाईचा इशारा यामुळे शिंदेंसमोर संकटाचा डोंगर उभा राहिलाय. यातून एकनाथ शिंदे कसा मार्ग काढणार? शिंदेंना विरोधक किती कोर्टात आणणार? आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या रडारवर कोणते मंत्री असणार? चला पाहूया त्याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना सध्या वादांच्या विळख्यात सापडते. त्यामुळे महायुतीत असूनही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसमोर संकटांचा डोंगर उभा राहिलाय. शिवसेनेतील मंत्र्यांचे वाद, भ्रष्टाचाराचे आरोप आणि विधिमंडळातील घोटाळ्यांनी शिंदे शिवसेनेला घेरलंय. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात कारवाईची ताकीद दिल्यामुळे शिंदेंवर राजकीय दबाव वाढलाय. राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी अडचणींचा सिलसिला काही थांबलेला नाही. पावसाळी अधिवेशनापूर्वी हिंदी सक्तीचा जी.आर. मागे घ्यावा लागला. त्यानंतर अंबाजोगाईतील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड दोषी आढळले. त्यामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. अधिवेशनादरम्यान शिवसेनेचे मंत्री आणि आमदार यांच्या वादग्रस्त कृतींमुळे महायुती सरकार बॅकफूटवर गेलंय. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत मंत्र्यांवर कारवाईचा इशारा दिलाय. हिवाळी अधिवेशनापासून ते पावसाळी अधिवेशनापर्यंत महायुतीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार, गैरकृत्य आणि वादग्रस्त वक्तव्यांचे आरोप होत आहेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा डागाळले आणि याचा मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसतोय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 4 मंत्री, 2 माजी मंत्री आणि 1 आमदार सध्या वादाच्या भोवऱ्यात आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी विधिमंडळाच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर मंत्री संजय शिरसाट यांचा पैशाचा बॅगचा व्हिडिओ चर्चेत आला. दुसरीकडे संजय राठोड यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले. तर मंत्री शंभूराज देसाई यांचं सभागृहातलं वादग्रस्त विधानही भोवतंय. इतकंच नव्हे तर योगेश कदम यांच्या आईचे नावे असलेल्या डान्सबार प्रकरणानं खळबळ उडाली आहे. याशिवाय माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या भावजईच्या नावे दारूच्या दुकानाचं लायसन्स आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या पंचायत राज दौऱ्यातील पैशांचा वाद यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा पाय आणखी खोलात गेलाय. या सर्व घटनांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणलंय. विरोधकांनी या मुद्द्यावरून रान पेटवलंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना भेटून भ्रष्ट मंत्र्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळताना व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ झाला. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. मात्र अजित पवार यांनी राजीनामा घेण्याऐवजी कोकाटेंचं कृषी खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवलं. त्यामुळे सरकारची बदनामी टळली असली तरी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांवरील आरोप गंभीर आहेत आणि फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत कडक शब्दात कारवाईची ताकीद दिली. मात्र शिंदे यांनी आपल्या वादग्रस्त मंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे सावली बारवरून चर्चेत असलेल्या योगेश कदम यांच्या मागे एकनाथ शिंदे खंबीरपणे उभे आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. मात्र या दौऱ्यात त्यांच्या पदरात काही पडलं नसल्याच्या चर्चा आहेत. कारण दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर ते शांतच दिसत आहेत. फडणवीसांनी कारवाईचे आश्वासन दिलं असलं तरी शिंदे सध्या कारवाईच्या मूडमध्ये नाहीत. त्यामुळे महायुतीत अंतर्गत तणाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. नाही म्हटलं तरी शिंदे यांच्यासमोर आपल्या मंत्र्यांना वाचवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत वादग्रस्त मंत्र्यांना कडक शब्दात सुनावले. संजय शिरसाट, संजय राठोड, शंभूराज देसाई आणि योगेश कदम हे शिवसेनेचे मंत्री फडणवीसांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. याशिवाय माजी मंत्री संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांच्यावर असलेल्या आरोपांनी शिवसेनेची डोकेदुखी वाढवली. विरोधकांनी या मुद्द्यांवरून रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल आणि फडणवीस यांच्याकडे पुरावे सादर करत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. या सर्व गोष्टींचा विचार करता शिंदे यांच्यासमोर एकीकडे मंत्र्यांना वाचवण्याचे तर दुसरीकडे फडणवीसांचा दबाव आणि विरोधकांचे आंदोलन यांचा सामना करण्याचे तिहेरी आव्हान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सध्या कठीण काळ आहे. त्यांच्या मंत्र्यांवरील वादांनी शिवसेनेची प्रतिमा डागाळली आणि फडणवीसांचा दबाव त्यांना कारवाईसाठी भाग पाडतोय. शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली. मात्र अद्याप कोणताही ठोस कारवाई झालेली नाही. तेव्हा त्यांच्या मंत्र्यांना आवरण्यासाठी येत्या काळात शिंदे काय उपाययोजना करणार
ते आपल्या मंत्र्यांना वाचवणार की फडणवीसांच्या दबावाखाली कारवाई करणार? महायुती सरकारमधील हा तणाव आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवरील वाद येत्या काळात कसे हाताळले जाणार? एकनाथ शिंदे यांची रणनीती काय असेल आणि फडणवीसांचं रडार कोणाला टार्गेट करणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.